मला आज मस्त असे गोड अप्पे बनवूयात। अगदी टम्म फुगलेले, आतून परफेक्ट जाळे आलेले असे परफेक्ट मेजरमेंट बरोबर आपण गोड अप्पे बनवायला घेऊयात। इथे मी रेशनिंगचे 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवले। सकाळी उठल्यानंतर असे थोडंसं पाणी घालून स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतली। पसरट बाउल घेतलं, त्याच्यामध्ये हे पेस्ट काढून घेतली। आता ही तांदळाची पेस्ट काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये 1.5 चमचा तीळ, ड्रायफ्रुट्समध्ये काजू बदाम कट करून घेतलेले आहेत, रफली चॉप करून घेतलेले आहेत। तुम्हाला आवडीचे ड्रायफ्रुट्स तुम्ही घालू शकता। आता इथे 1 वाटी तांदूळ होते, मधून 1 वाटीला थोडासा कमी इतका गूळ घेतलेला आहे गोडीसाठी। तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर जास्तही प्रमाण करू शकता। आता हे दाटसर कन्सिस्टन्सीचं आपलं जे तांदळाचं पीठ होतं त्याच्यामध्ये गूळ घातल्यानंतर ते वितळतं। इथं 1 चमचा बडीशेप, 2 ते 3 विलायच्या आणि अर्ध्या इंचालाही कमी इतका दालचिनीचा तुकडा चांगला भाजून साखर घालून ही पावडर करून घेतली आणि याच्यामध्ये ॲड करून घेतली। आता अप्पे करताना 1 केळ पिकलेलं घेतलं, ते चांगलं बारीक चिरून घेतलं आणि या मिश्रणामध्ये ॲड करून घेतलं। केळ ही चांगलं एकजीव होईपर्यंत मस्त मिक्स करून घेतलं। चिमूटभर खाण्याचा सोडा घातला। दुसऱ्या बाजूला अप्पम पॅन गरम करून तूप घालून घेतलं, मिश्रण यामध्ये घालून घेतलं, 5 मिनिटांसाठी झाकून ठेवलं। एका बाजूनी मस्त अप्पे भाजून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूनी पलटी करून ही छान भाजून घेतले गोल्डन ब्राऊन रंगावरती। आतून किती मस्त जाळी आली आहे आणि आपले अप्पे किती टम्म फुगले। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि या रेसिपीचा मोठा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे, त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकता।